जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवाद रचिला आहे. या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्र गीता. आता या ग्रंथाची ओळख आपण करून घेत आहोत. कृष्णरूपी तुकारामांचा अर्जुनरूपी भक्तांशी झालेला संवाद आपण समजून घेऊया. आज जया एकादशी, माघ शुद्ध पक्षातली तुकारामांची अभंग मंत्र गीत स्मरण करणे हीच आपली माघी वारी असो. आता अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 17 आणि मंत्रगीतेतील अभंग क्रमांक 219 वाचूया. तद्बुद्ध्या तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणः गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषः. आणि अभंग आहे, बुद्धी ती चित्त त्याची ज्ञानी, एकविध नियमुनी परमाश्रयतेची निष्ठा साजे सदा योग भ्रष्टा. मोक्ष पावती ऐसे ते विश्वंभरी एक चित्ते, तुका म्हणे दग्ध केले ज्ञाने संचित जाळले. आता ह्या अभंगात आधीच्या एकादशीला आपण ब्रह्मज्ञानाची माहिती घेतली. आता या माघे एकादशीस ब्रह्मसुखाची अनुभूती घेऊया. ब्रह्मसुखात भोक्ता, भोग्य आणि भोग हे एकरूप झालेले असतात. त्यांचं वेगळेपण संपलेलं असतं. ब्रह्म जाणणाराच ब्रह्म होऊन जातो, म्हणजेच ब्रह्म म्हणजे परमात्मा. या अभंगात परमात्ममय झालेल्याचे वर्णन आपण पाहूया. प्रत्येक जीव छोटासा किती लहान असो, डास किंवा डासापेक्षा चिलट, त्याहीपेक्षा सूक्ष्म बुरशीतले कीटक, या प्रत्येक जीवाचा जन्म, मृत्यू आणि पुन्हा जन्म हे त्या जीवाला हवे तसे होत नाही, तर तो निर्णय निसर्ग म्हणजे परमेश्वर म्हणजेच ब्रह्म त्याच्या गणितानुसार त्या वेळी त्या ठिकाणी होत असते. हे प्रत्येकाचे कर्मानुसार, कर्माची गती, कर्मगणना यानुसार हे गणित होत असते. नित्य रात्रंदिवस तसे रात्र दिवस, प्रकाश अंधार याचे चक्र जसे सतत चालू असते, तसे प्रत्येकाचे जन्म मरण आणि सुखदुःख याचेही चक्र चालूच असते. आपण त्याला जन्म मरणाचा फेरा म्हणतो. या चक्रात सापडलेला जीव जन्मापासून जर दुःखाने ग्रासलेला असेल तर तो आयुष्यभर कष्ट भोगतच राहतो. या चक्रातून मुक्त होण्याचा एकच आणि खात्रीशीर उपाय म्हणजेच परमात्ममय जीवन जगणे, म्हणजेच ब्रह्मज्ञानी होणे. आता हा उपाय अंतःकरणापासून स्वीकारायला पाहिजे. अंतःकरण म्हणजेच मन, बुद्धी, चित्त आणि ज्ञान हे एकत्रपणे एकाच विषयात रमले तर अंतःकरणापासून स्वीकारले असे म्हणता येईल. अभंगाची सुरुवातच पहा. बुद्धी चित्त त्याची ज्ञानी एकविध नियमुनी. बुद्धी चित्त त्याची ज्ञानी एकविध नियमुनी. ब्रह्मज्ञान प्राप्तीचा अथवा परमात्मामय होण्यासाठी एक नियम करण्याचा निश्चय करावा लागतो आणि तसा निर्णयही घ्यावा लागतो. त्यासाठी ध्येयाने प्रेरित व्हावे लागते आणि हे ठरवल्यावर त्यात नकारात्मक विचार घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ही घुसखोरी मनाशी, बुद्धीशी, ज्ञानाशी कशाशी संबंधित असतो तो विषय. तिथे मात्र लूज पडता कामा नये. आणि त्याचवेळी आता लूज पडलो नाही म्हणून आपलंच आपण कौतुक करत बसलो तर तोच अहंकार. त्यावेळी त्या अहंकारालाही सांभाळलं पाहिजे. अहम्महिका व्यक्त होता कामा नये. आता यातच हे कौशल्यच आहे, तर ह्या कौशल्याचा वापर करून साधना करावी लागते. निर्णयानुसार घेतलेल्या विचारांना वेग यावा लागतो. जे आपलं वाटतं त्याचाच वेग येतो. कंटाळा हा शब्दच असा व्यक्तीजवळ राहतच नाही. या सातत्यपूर्ण साधनेने परमाश्रये तेची निष्ठा साजे सदा
योगभ्रष्टा ही अवस्था प्राप्त होते. आता योगभ्रष्ट अवस्था म्हणजे काय ती पण नंतर पाहूया आपण. तर परमात्म्यावर निष्ठा ठेवून जीवन जगण्याची वृत्ती बनली, म्हणजे काहीही कोणतीही यातायात न करता कोणातरी संदेश देतात, कोणीतरी काहीतरी आशीर्वाद देतात, असा हो तसा हो, काही मार्गदर्शन करतात, असं काही होत नसतं. पण ब्रह्मज्ञान ज्याच्या रुजलेलं आहे त्याच्या जन्मापासनं ते सहज होणार आहेत आणि सहज ती कर्म करतात, त्यांना योगभ्रष्ट हा भास होतो. आता ब्रह्मज्ञान हे सहज होणारं नाही आहे, त्यासाठी जन्मोजन्मी संस्कार व्हावे लागतात. म्हणजे त्या आत्म्यावर पुन्हा पुन्हा संस्कार केल्यावरच त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ज्ञानप्राप्तीच्या आवेशात म्हणजे तो एक आवेश असतो की मला माहिती आहे, मला येतं, मी करणार आहे. ती व्यक्ती कर्माने ब्रह्मज्ञानाकडे झुकते, म्हणजे तिच्या कर्मात कुठला दोष दिसत नाही. आणि तो जीव कसा असतो तर झुकली तर तो जीव एकदम काही तयार होत नाही, तर गतजन्मीचे संस्कार घेऊन आलेला असतो त्या व्यक्तीचा आत्मा. आणि त्यातच म्हणजे जे कर्म आहे ते कर्म करण्यात, त्यांच्या आवडत्या कर्मात व्यस्त राहण्यात आनंद मिळत असतो. त्या आवडणाऱ्या कर्मात स्वतःला ही व्यक्ती झोकून देते. मला होईल का, काय करू, असं मनात शंका येत नाही. ब्रह्माने ते जीवाशी योजलेले कर्म म्हणजेच जीवाशिवाची बैलजोडी जीवनरथ झोकात आणि वेगाने पुढे नेते. आता इथं गोपाळ गणेश आगरकर, म्हणजे एक उदाहरण बघूया. गोपाळ गणेश आगरकर, विवेकानंद, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या तिघांचं आयुष्य 40च्या मागोपुढं त्यांचं आयुष्य आहे. 39, 40, 42 असं. तर त्यांचं थोड्या काळातच, थोड्या आयुष्यातच त्यांचं जीवन संपलं आणि तेवढ्याच वेळेत त्यांनी आपापली ब्रह्मनियोजित कार्य केली. आता ब्रह्माने केलेली कार्य आवडीने केली, त्यांचा वेळ फार लागलाच नाही त्याला. कर्म झालं, आयुष्य संपलं आणि त्यांची कर्म झाल्यानंतर त्यांना ब्रह्माने पृथ्वीवर ठेवलंच नाही. अशा कार्यकर्त्यांची ब्रह्मालाही गरज असतेच ना, तो घेऊन गेला आपल्या कामासाठी असो. पण एवढ्या अल्पवयात महान कार्य, या सगळ्या तिघांची आपण आत्ता उदाहरण बघितले, त्यांची आपल्याला कार्यस्फूर्ती देते. म्हणजे 40च्या आतलं अल्पायुष्यात सुद्धा ब्रह्मज्ञान असणारी व्यक्ती आपलं कार्य करते आणि ते लोकांना आदर्श ठरतं, स्फूर्ती देते. तर असा योगभ्रष्ट जीव नियोजित कार्यातून ब्रह्मनिष्ठेलाच आलिंगन देत असतो. त्याला म्हणायचं योगभ्रष्ट जीव. तो कर्म जेव्हा करायला लागतो तेव्हा ब्रह्मनिष्ठेला आलिंगन देतो, म्हणजे ते कर्म मनापासून स्वीकारतो आणि आनंदाने करतो. तिथंच जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतं. हा झाला जगण्याचा परमार्थ. हा योगभ्रष्ट जीव ब्रह्मनिष्ठेच्या मार्गाने चाललाय हे कसे बरं ओळखायचं? कारण आता आपण व्यक्ती पाहिल्या ना, तर ह्या व्यक्ती आपल्याच अवतीभोवती सर्वांसमवेत वावरत असतात. त्यात तेही स्वतःला वेगळे समजत नाहीत. ह्या व्यक्ती की मी कोणीतरी वेगळा आहे असं काही म्हणत नाहीत किंवा समजतही नाही. त्यांना ते माहीतही नसतं की इतरांपेक्षा आपला वेगळेपणा काय. पण अशा व्यक्ती चालणं, बोलणं, वागणं, कर्म करणं, संस्कार, आचार, विचार यातून त्यांच्या म्हणजे मनातील विचारातील ज्या कल्पना आहेत त्या व्यक्त होत असतात. आणि प्रत्येकानं स्वतःचं कर्म ब्रह्मकर्म समजून मनापासून प्रामाणिकपणे केल्याने वृत्ती पण आनंदी बनते. मग ते स्वच्छता करण्याचे असो, अगर स्वच्छ खुर्चीवर दिमाखाने बसण्याचे असो, दोन्हीही कर्म सारखीच वाटली पाहिजे. आणि त्याची इतरांशी तुलना करण्याचा अहंकार आपोआपच नष्ट होतो. कारण नीच स्तर उच्च स्तर दोन्ही कर्म जर सारखीच वाटू लागले तर ते करणारेही व्यक्ती सारख्याच वाटतात आणि आपोआपच दुःखाचा पडदा गळून पडतो. सुखाच्या लाटा लहरू लागतात. अशा कर्मयोगी त्याचं वर्णन कसं केलं म्हणून, मोक्ष प्रावती ऐसे ते विश्वंभरी एक चित्ते. मोक्ष पावती ऐसे ते विश्वंभरी एक चित्ते. जसे ज्ञानेश्वरांच्या पसायदानात विश्वात्मक देव आहे, तसे अशा योग्यांना सर्व विश्व एकच वाटू लागतं. आणि ही विचाराची उच्च पातळीच
आपल्याला समजून घ्यायला हवी. या वर्तमानाचा विचार करूया आपण आता. हे झालं होऊन गेलेल्यांची उदाहरणे घेतली. आता आपण वर्तमानाचा विचार केला तर अध्यात्म सोडून घातक विद्या ग्रहण करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बघा तुम्ही घातक विद्यांचा कसे शोध लागतात ते तुम्हीच बघा आता. वेगवेगळी आणि जी आपल्याला नको आहेत तशी कर्म ह्या नवीन पिढीत रुजू लागतात. आता सतत त्याच गोष्टीत ऐकून आणि मग ते जे सतत आपण पाहतो ऐकतो तेच खरंही वाटायला लागतं. त्याच गोष्टी ऐकून अज्ञानालाच ज्ञान समजले जाऊ लागते. कारण ते एक आहे की सतत जी गोष्ट तुम्ही ऐकता तीच तुम्हाला खरी वाटू लागते. हा मानसशास्त्राचाच नियम आहे. आणि यातूनच धर्माची विविधता, जातीची विविधता, कारण आपण मगाशी बघितले ना विघातक ज्ञानाची कशी फोफावले ते. तर धर्माची विविधता, जातीची विविधता यातून माझं तुझं करून वादविवाद, भांडण करणाऱ्यांचा एक प्रवाह निर्माण झाला आहे समाजात, आपल्या समाजात. आणि या समाजकारणातून राजकारण बनलं आहे आणि त्याची दिशाच बदलली आहे. मग राजकारणाची सुद्धा म्हटलं तरी हरकत नाही. हवं तर आता दिशा बदलली हे म्हणण्याचं नागरिकाचं काय विशेष काही वाटता कामा नये, कारण आपण हे मतदान करतच असतो. पण या निरर्थकाला अर्थपूर्णता करायची असेल तर स्वार्थ साधण्यानेच पुरुषार्थ समजू लागतात. म्हणजे निरर्थक आहे आपल्याला माहिती आहे, हे विचार चांगलेच माहिती आहेत, हे आत्ता त्याचा बघा फार चालू आहे हेही माहिती आहे, पण ते सतत ऐकून तेच अर्थपूर्ण वाटू लागतात. आणि त्या अर्थपूर्णतेनुसारच, त्या निरर्थक विचारानुसारच स्वार्थ साधण्यातच आपला गौरव समजू लागतात, त्यालाच पुरुषार्थ समजू लागतात आणि ते करण्यातच भूषण असं वाटू लागतं. आणि यातच समाज विस्कटला जातो. मतदानाची टक्केवारी सुद्धा कमी व्हायला हेही एक कारण असेल ना. असो, आता भारतीय संस्कृतीप्रमाणे वसुधैव कुटुंबकम ही विचारधारा समजून घेण्यासाठी आणि यावर सुरुवातीला सांगितलेला एकच उपाय म्हणजे ब्रह्मज्ञान जाणून घेणे, हाच पुरुषार्थ समजून घेणे आणि अज्ञानाचा नाश करणे असे तुकाराम म्हणतात. काय म्हणतात पहा, तुका म्हणे दग्ध केले ज्ञाने संचित जाळले. तुका म्हणे दग्ध केले ज्ञाने संचित जाळले. पूर्वजन्मीचे पाप पुण्याचे साठलेले संचित जळाले किंवा ब्रह्मज्ञान घेतल्यावर, आणि सुखदुःखाच्या जन्ममरणाच्या फेऱ्यातूनही जीव मुक्त झाला किंवा ब्रह्मज्ञान घेतल्यावर, आणि मोक्षपदाचे फळ हातावर ठेवले गेले किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर. अशा अमर्याद मनोबलाचे उदाहरण बघूया आपण की ब्रह्मज्ञान प्राप्त एखादा जीव जन्माला येतो तेव्हा त्यांनी कसं स्वतःला झोकून दिलेलं असतं आपल्या कार्यात. तर आपलेच पूर्वज महर्षी कणाद लहानपणापासून दिसणाऱ्या सर्व वस्तू नश्वर आहेत, पण त्याच्या आत ईश्वर लपलेला आहे आणि त्याला शोधून भेटायचे ही त्यांच्या मनातली आस होती. आणि त्यामुळेच चेंडूसारख्या पोकळी असणाऱ्या वस्तूंची लहानपणापासूनच त्यांनी मोडतोड करण्याचा छंद जडला. त्यातच औषधोपयोगी वनस्पती, आणखीन सूर्याचा बदलणारा रंग, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्याचा रंग बदलत असतो तो रंग, आणि त्यात काय यात काय, प्रत्येक कार्याचे कारण आणि परिणाम. आता कुठलं तर अग्नीची परिणाम, तर अग्नीचा परिणाम पाहताना त्याचा प्रकाश, धूर, काजवे, ज्वाला, सूर्य, चूल, निरांजन, अगदी उदबत्ती सुद्धा, त्याचा दाह, अशी दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीची ते चिकित्सा करू लागले कणाद ऋषी. आत्मा आणि मन यांच्या संयोगाच्या आत्मसाक्षात्कारालाच त्यांनी विशाल रूप दिले.
आता कसं आहे बघा, आत्मसाक्षात्कार म्हणजे आतून त्यांना जे वाटत होतं ते त्याला विशाल रूप देऊन त्याने प्रत्येक कणाकणात ईश्वर शोधला. कारण हे सगळं महान कार्य केल्याशिवाय संशोधन होत नसतं. तर प्रत्येक कणाकणात ईश्वर शोधला आणि महाकण परमाणूचा शोध लावून ते शास्त्रज्ञ बनले. त्यांचे आधीचे नाव होते कांतिमान आणि त्याऐवजी त्यांना संशोधन केल्यानंतर कणाद, कणांचा शोध लावणारे कणाद या नावानेच ते परिचित झाले. आणि यानंतरचे आणखीन एक शास्त्रज्ञ आठवतात, ते म्हणजे होमी भाभा. हाच विषय पुढे बघूया जर आपण. त्याच्यानंतरचा ह्यांचा जन्म आहे, मध्ये काही शेकडो वर्ष गेलेली आहेत. तर परमाणूच्या प्रगतीचे रचनाकार असे होमी भाभा. त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी या अतिसूक्ष्म किरणातील ऊर्जा शोधून त्याचे वेगवेगळे शोध लावले. तसे महर्षी कणादांचे कार्य पुढे चालू राहिले असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. अतिसूक्ष्म वेगवान कणांपासून प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, गामा किरणांच्या मिश्रणांपासून पृथ्वीच्या वायुमंडलात हे सगळे मिश्रण होऊन वायुमंडलात आले की परमाणूशी टक्कर होऊन नवीन अणुकणांना जन्म देतात. हे होमी भाभाने हे रहस्य उलगडले, म्हणजे शोध लावला. आज आता यावर आधारित असलेली सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं त्याची निर्मिती होमी भाभाने केली. आणि एक उपकरण आपल्या सर्वांच्या परिचयाचं ते पाहूया की लवकर विटणाऱ्या खाद्यपदार्थावर म्हणजे खराब होणाऱ्या खाद्यपदार्थावर विकिरणांच्या प्रभावाने जीवाणूंपासून वाचवण्याचा शोध होमी भाभाने लावला. आता हे वर्णन फ्रीजलाच लागू पडतं ना, पण आज त्याला फ्रीज म्हणतो, पण ते केव्हा शोध लावला आहे, काही दशकांपूर्वी. तसंच पोखरणच्या वाळवंटातील अणुस्फोट हे पण होमी भाभांचे अतुलनीय कार्य आहे. आज आपण त्याची प्रगती आत्ता पाहतोच आहोत, पुढे किती गेले आपलं शास्त्र. ते असं खूप काही संशोधनातून त्यांनी जगाला दिलं. आता ह्या दोन्ही शास्त्रज्ञांचं आपल्याला खूप काही घेता आलेलं नाही, पण आवश्यक आहे तेवढंच आपण लिमिटेड एवढंच घेतलं आहे. त्याचा तुम्हाला माहिती अजूनही मिळेल. आता आपण इथं एवढंच समजून घेऊया की प्राप्त ब्रह्मज्ञानात झोकून दिले तर अनेक रहस्य उलगडली जातात आणि जन्म सार्थकी लावता येतो. अशा संशोधनाचे वर्णन या अभंगात बुद्धिचित्त त्याची ज्ञानी एकविधनीय मुनी परमाश्रयतेची निष्ठा साजे सदा योग भ्रष्टा मोक्ष पावती ऐसे ते विश्वभरी एक चित्ते हे सर्व तुका म्हणे. गीतेतले रहस्य सुद्धा तुकारामाने आपल्यासमोरच उलगडून ठेवले ना. आता ही शास्त्रज्ञाचीच भूमिका नाही का त्यांनी केली असं. आता पुढचा एक श्लोक आणि अभंग वाचूया. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी च एव श्वपाके च पंडितः समदर्शिनः. आणि अभंग आहे. विद्या विनय संपन्न अयाचित लोकमान्य ब्राह्मणी धेनूमध्ये याती भेदादी संबंधे गजी शुनिते चांडाळी सम पंडित निहाळी ज्ञान त्याचे अखंडित तुका म्हणे तो पंडित. या श्लोकात आणि अभंगात दोन्हीचीही सुरुवात विद्या विनय संपन्न याच वचनाने झाली. आणि हे वाचताना मला आठवले ते पूर्वापार पिढीजात चालत आलेले संस्कृत सुभाषित म्हणजे विद्या विनयेन शोभते. खूप वर्षापूर्वी द्रविड गुरुजींना नमस्कार केल्यावर त्यांनी मला हा आशीर्वाद दिला होता. ते आज आठवलं. अशी ही सुवचने आशीर्वादासाठी पण योग्य ठरतात हे समजून घेतलं पाहिजे. यापुढे अयाचित लोकमान्य, अयाचित म्हणजे याचना न करता मिळेल त्यावर संतुष्ट असणे. लोकमान्य उच्च विद्याविभूषित ज्ञानसंपन्न अशा व्यक्तींना सामाजिक प्रतिष्ठा ही लोकांकडून न मागताच लाभलेली असते.
हे काही एकाच व्यक्तीचे वर्णन नाही. आपल्याला आठवतात ते बाळ गंगाधर टिळक लोकमान्यच होते. आणि यापुढे शब्द आहे, आता या ओळीच्या पुढे काय शब्द आहे तर ब्राह्मणी धेनूमध्ये. आता ब्राह्मणचे स्त्रीलिंगी रूप म्हणजे ब्राह्मणी, सौब्राह्मण म्हणू हवं तर. अनेक वचनी विचार केला तर ब्रह्म जाणणाऱ्या कोणताच म्हणजे यातीभेद जातीभेद न करता एकत्र आलेले महिला मंडळ, महिला संघटन यातील प्रतिष्ठाप्राप्त अशा ब्राह्मणी, ज्ञानपूर्ण, विद्यावती, लोकमान्य हा संदर्भ घेतात. त्यावेळी आठवतात त्या अहिल्याबाई होळकर आणि त्यांची महिला फौज. हे सर्व समदृष्टीने समाजाला विचार आणि कृती करणारे ब्रह्मज्ञानी. आता सम्यकता म्हणजे सर्वसामान्यांचा विचार केला तर जगाकडे पाहताना उच्च नीच, स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब, काळा गोरा, माझं तुझं असा भेदभावच दृष्टीस पडतोय सध्या तरी. आता समदर्शन म्हणजे माझं ते माझं आणि तुझ्याकडे जे माझ्यापेक्षा जास्तीचं आहे ना तेही तू मलाच दे असं म्हटलं जातं. पण ही समानता नव्हे. ही संकल्पना समजून घ्यायला हवी की समानता म्हणजे काय. तर सर्व परिचित वचन म्हणजेच प्रपंचातून परमार्थ साधणे असं सर्वांच्या परिचयाचे वचन आहे. म्हणजेच विषमतेतून समतेकडे जाणे. तसं म्हटलं तर अवघड आणि अशक्य काहीच नाही आहे. आणि अशा अनेक व्यक्ती आदर्श ठरलेल्या हे आपल्या देशाचं भूषण आहे. त्यातले संत एकनाथ, शांती ब्रह्मच म्हणतात त्यांना, संत तुकाराम हे तर जगद्गुरू आहेत, आणि संत चोखा मेळा म्हणजे चोखा महान, संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत सेनानावी असे कितीतरी, अगदी संत बहिणाबाई, संत निर्मला अशा ब्राह्मणीसुद्धा ब्रह्मज्ञानीच होत्या. आणि आपण फक्त आचार विचारात बदल करून आदर्श कर्म करायचं आणि कुणाचं ओझं उचलायचं नाही की कुणाला घ्यायचं नाही, अशा या परमार्थाच्या वाटेकडे जाण्यासाठी कोणती यातायात नाही आहे. वेगळा वेळ, पैसा, कष्ट काहीच नाही आहे. फक्त विचाराचे महत्त्व पाहूया. तेवढेच फक्त ह्याला पूरक आहे. तसे आपण खूप वाचतो किंवा त्या मोबाईलमुळं ऐकतो आणि मग त्याचा विचारही करतो. म्हणजे विचार प्रक्रिया करण्याची आपल्या मेंदूला सवय आहे. मग मला सांगा, हे विचार करणे हे अवघड आहे का आपल्याला? नाही ना. मग एवढेच आपले वाचन विचार मात्र उत्तम हवेत, हे महत्त्वाचं. चांगले वाईट, शुद्ध अशुद्ध, कुविचार सद्विचार हे समजून घेण्यासाठी चिंतन करायला हवे. चोख किंवा सत्य विचारांचे दृढीकरण करायला हवे. आता हे सगळे यासाठी चिंतन मनन हवं. आणि ते विचाराचे शुद्ध बीज त्या पोटी येतात. ती फळे रसाळ गोमटीच येण्यासाठी म्हणजे ती हवीत ना आपल्याला. त्यासाठी शुद्ध विचाराचं बीज हे बुद्धीच्या मातीत रोवायला हवं. त्याला कोणतेही कीटकाचा दंश होता कामा नये अथवा कोणतेही तण आसपास उगवता कामा नये. या बीजाला अंकुर फुटेपर्यंत काही वेळ, काही दिवस हे लागणारच आहेत, हे गृहीत धरायचं. आणि कदाचित हे तुम्ही उत्साहानं कुणाला तरी सांगायला गेलात की मी हा मार्ग पत्करला आहे, मी असं करते, मी तसं करते, तर तुम्हालाच उलटं विचारतील, प्रश्न येतील की असं कधी असतं का? याआधी कुणी सांगितलं नाही, यातून काय मिळणार आहे? नाही ते कशाला मागं लावून घ्यायचं? लोक काय बरं म्हणतील? अशा वेगवेगळ्या वासनांचे खत पाणी पोचू दिलं नाही तर हे बीजांकुर मनाचा तळ गाठेल. बुद्धी, मन आणि विचार हे एकाच लयीत बहरू लागतील. अशा व्यक्ती, त्या स्त्री असो पुरुष असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, हे कर्म फक्त विद्या विनय संपन्न अयाचित लोकमान्य असे फक्त मनुष्य प्राण्याचे हे विशेष कर्म आहे. कारण फक्त मनुष्य प्राण्यासच परमेश्वरानं बुद्धीची देणगी दिली आहे. अन्य प्राणी आणि मनुष्य प्राणी यात हा एवढा एकच फरक आहे. पण
कधीही न संपणाऱ्या बुद्धीचा उपयोग, सत्कार्य, सदुपयोग करावा आणि हाच खरा परमार्थ म्हणजेच परम अर्थ. यासाठी मला वेळ नाही असं म्हणायला जागाच राहत नाही. म्हणून ब्राह्मणी धेनूमध्ये याती भेदादी संबंधे ही समदृष्टी फक्त मानवाने मानवापुरतीच ठेवायची का मग? तर याचे उत्तर पुढच्या वेळी तुकारामाने दिले. काय तर गजशुनी ते चांडाळी समपंडित न्याहाळी. यात जसे ब्राह्मण ब्राह्मणी तसे पंडित आणि पंडिता, आणि यामध्ये पंडिता म्हटल्यानंतर आठवतात त्या रमाबाई रानडे. त्यांचे कार्य समदृष्टीने पाहणे, समदृष्टीनेच करणे किती गरजेचे होते तेही स्मरते. आणि अभंगातला हा चरण तर आश्चर्यच व्यक्त करणार आहे. आता काय बरं आश्चर्य? तर गजी म्हणजे हत्तीसारखा शाकाहारी बलाढ्य प्राणी, शुनी म्हणजे मिळेल ते खाणारा, अकारण भुंकून स्वतःचं अस्तित्व दाखवणारा आणि कुणालाही चावणारा किंवा उन्हाळ्यात वगैरे चिखलाच्या पाण्यात लवणारा असा हा कुत्रा. आणि तिसरा आहे चांडाळी, हा मनुष्य प्राणी, पण तो कसा आहे तर स्वार्थासाठी जगणारा, दुष्ट, पापी, निर्दयी असा मनुष्य प्राणी. आणि हे तीनही प्राण्यांना एकाच लायकीचे समजणे किंवा एकाच ओळीत गणना करणे शक्य आहे का बरं? तर उत्तर तुम्ही द्याल नाही. बरोबर आहे ना? पण मला आता सांगा, हे बरं तुकारामाने सांगितलंय, त्याच्या मागचा आपण गूढार्थ शोधूया. तर आत्तापर्यंत साम्यवाद हा सर्व प्राण्यांसाठी असाच विचार केला नाही म्हणजे उत्तर बरोबर असं म्हणावं लागेल. पण ह्या अभंगाचा अर्थ या चरणात सांगितल्याप्रमाणे बघितला तर काय तर डासापासून नव्हे, तर चिलटापासून नव्हे, अगदी बुरशीच्या किटाणूपासून ते हत्तीसारख्या महाकाय प्राण्यापर्यंत सर्वांचे चैतन्य म्हणजेच आत्मा म्हणजेच ब्रह्म हे एकच असते. ह्या सर्व प्राण्यांना समानतेत आणणे आणि ह्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. ह्या सर्व प्राण्यांना समान एकाच रेषेत आणणे, समान मानणे यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. न दिसणारे ब्रह्म हे दिसणाऱ्या शरीराशी संबंधित अजिबात नाही, तर त्याच्या अंतरंगाशी संबंध आहे आणि म्हणून त्याची समानता आहेच, साम्य आहेच. आता यासाठी एक उदाहरण बघूया. म्हणजे काय तर बाह्य जग आणि अंतर्जग. तर सर्व जगाला प्रकाश देणारा सूर्य हा एकच आहे. आता आपल्याला तो दिसणार आहे. त्याचे प्रतिबिंब जर पाहायचे तर विहिरीत बघा, तळ्यात बघा, नदीत किंवा समुद्रात किंवा डबक्यात, कुठेही पहा. पाणी वाहतं असो, प्रवाहित असो, खोल असो वा उथळ असो, पाणी स्वच्छ असो, घाण सूर्याचे प्रतिबिंब हे सारखेच दिसते प्रत्येक ठिकाणी. मग आता पाण्याचं हे बाह्यरूप वेगवेगळं असतं, जसं प्राण्यांचं शरीर वेगवेगळं असतं, पण त्याच्यातलं सूर्याचं प्रतिबिंब हे सारखंच दिसतं. जसं प्राण्यातल्या ब्रह्माचा अंश हा एकच असतो आणि शरीराचे फक्त बाह्यरूप वेगवेगळे असते. ही समदृष्टी ज्यांना लाभली त्यांना पंडित ही उपाधी, समदृष्टीनं पंडित ही उपाधी श्लोकातही तेच सांगितलं, अभंगातही तेच सांगितलं. तुकारामांच्या अभंगातही पंडित हाच उल्लेख केलाय. आणि हे ब्रह्म सम्यक ज्ञान, ब्रह्मज्ञान ज्यांना प्राप्त झाले त्यांनी आपल्या ज्ञानात खंड पडता कामा नये, म्हणजे बदल करता कामा नये, कुठलेही मध्ये अडथळे येता कामा नये, त्यांनाच पंडित म्हणणे इष्ट ठरते. हे पंडित हे पदवीसाठी वाढवायचं ज्ञान गरजच नाही, ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय, पण त्यात कुठलाही पुन्हा मध्ये अडचण येऊन पुन्हा काही मनात किलमिश येता कामा नये, त्यांना पंडित म्हणायचं. शोभून दिसेल ही सम्यदृष्टी सर्वत्र, म्हणजे घर असो, राजदरबार, तीर्थक्षेत्र की रणांगण, ही सम्यकता कुठेही असा तुम्ही स्थळ ठिकाण कुठलंही असो, आणि सर्व ठिकाणी, सर्व काळी, सर्व वेळी, सर्वांसाठी तशीच असते. अर्जुनाच्या मनात योद्धे पाहून अशीच नाती होती. गुरु शिष्य, लहान मोठा अशी निर्माण झालेली विषमता जावी, म्हणजेच सर्व योद्धे, तूही योद्धा, तसेच हे सगळे योद्धे
आणि अर्जुनानं त्यासाठी स्वतःला योद्धा समजून योद्ध्यांशी युद्ध करावं, ही सम्यकता समजून धर्मपालनासाठी लढायला तयार व्हावं, ही श्रीकृष्णाची भूमिका इथं दिसून येते. नाहीतर हे सगळं करण्याचं या गीतेमध्ये कारणच काय आहे, नाही का? तसं मुक्ताबाई म्हणतात ना, विश्वपट ब्रह्मदोरा या ओळीचे रहस्य या अभंगात व्यक्त झाले. आणि हा समानतेचा धागा सर्व भक्तांपर्यंत पोचावा यासाठी तुकाराम चरणी लीन होऊन प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.